नमस्कार, मी राज भालेराव आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्या नवीन कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे टी विथ स्टार्स. आज आपण कोपरगावातील नामवंत लेखक व दिग्दर्शक विनोद तुपे यांना भेटणार आहोत. त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर मी एवढंच म्हणेल, मूर्ती लहान कीर्ती महान. चला तर आपण त्यांच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घेऊयात, त्यांच्याशी चर्चा करूयात. तर मी स्वागत करतो विनोद तुपे यांचं. क्रमामध्ये स्वागत करूया विनोद तुपे यांचं. नमस्कार, मी विनोद तुपे, एक सामान्य कलाकार, कोपरगावातील सामान्य असा कलाकार आहे. मला पहिल्यापासूनच लिहिण्याचा, लघुपट निर्मितीचा छंद आहे. तर 10 ते 12 लघुपट आतापर्यंत केलेले आहे आणि अजूनही कोपरगावच्या सामान्य कलाकारांना, मित्रपरिवारांना घेऊन मी एक छान अशी कलाकृती बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. नमस्कार, माझे नाव गार्गी कैदिलकर. तर मला सर्वप्रथम हे सांगा की आपण राहण्यासाठी कोपरगावला आहात. तुम्हाला हे कधी वाटलं असं की मी या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करावं? मला खूपच आधीपासून मला एक चित्रपट बघण्यातही आनंद आहे आणि चित्रपट निर्माण करण्यातही आनंद आहे. लिहिण्याचाही आनंद होताच वेगळा. मग त्यामुळे मी हळूहळू या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि एक आवड वाढत गेली आणि मी एक मोठा चित्रपट निर्माण करण्याचंही स्वप्न बघतोय. तर हे छोटं पाऊल आतापुरतं. या चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात जेव्हा तुम्ही पाऊल टाकलं त्यावेळेस तुम्हाला कोणत्या कोणत्या लोकांची साथ मिळाली आणि स्पेशली तुमच्या घरच्यांची परवानगी होती का? घरच्यांना तर माझ्या या छंदाविषयी जास्त काही माहित नव्हतं, पण माझे जे जिवलग मित्र होते, ज्यांना या कला क्षेत्रात हळूहळू आवड मी निर्माण करून दिली आणि त्यांनीही मला घट्ट अशी साथ दिली. आजपर्यंत तुम्ही किती लघुपट किंवा चित्रपट बनवले त्याविषयी सांगा. मी आजपर्यंत 10 ते 12 लघुपट बनवलेत माझ्या सर्व मित्रांना सोबत घेऊन. सर्वसाधारण किती वर्षापासून या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात? जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून ही आवड आहेच मला लघुपटांबद्दल. अच्छा. चित्रपट सृष्टीमध्ये काम करण्या व्यतिरिक्तही आपण इतर कुठलाही व्यवसाय किंवा नोकरी वगैरे करत आहात का? हो सर, ही झाली आवड, पण एक माझा स्वतःचा बिझनेस म्हणून मी एक बलून डेकोरेशन करतो. त्यानंतर मी एका स्टुडिओला जॉईंट आहे ऍज अ एडिटर म्हणून, तेही करतो, ग्राफिक डिझाईन. वा 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 वा, म्हणजे तुम्ही एडिटर पण आहात. हो हो. आजच्या कार्यक्रमाचं जे प्रमुख आकर्षण जे आहे, तुम्ही जशी मला माहिती दिली आहात की येत्या शिवजयंतीला, हो हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण एक लघुपट चित्रपट तुम्ही लॉन्च करत आहात, शिवकन्या. हो. तर ती संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? कसं आहे ना सर, आता वारंवार आपल्या ज्या समाजामध्ये स्त्री हत्या, बाल हत्या हे प्रकरण जरा जास्तच वाढत चाललंय. आणि मग नुकताच मालेगाव प्रकरण घडलं तेव्हा मला ते एक असं विचार आला की आपण या गोष्टीवर काहीतरी करायला हवं. आणि शिवजयंती ही जवळच आली होती, तर मग एक असं शांत विचार केला की याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे आणि समाजात हे घडू नाही म्हणूनही काहीतरी केलं पाहिजे. तर मग मी विचार केला की असं आपण लघुपट बनवू शकतो, ज्यामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार आपण फक्त बाहेरून नाही तर आपण अंतर मनातूनही साध्य केले पाहिजे असं. तर मग शिवजयंतीचं शुभ मुहूर्त, याच्यापेक्षा चांगला मुहूर्तच असू शकत नाही, म्हणून मी या शुभ मुहूर्तावर हे भव्य असं नियोजन आखलेलं आहे. ही लेख शिवरायांची ही शॉर्ट फिल्म मी निर्मित करण्याचा प्रयत्न केला आहे. बर बर बर, छान छान, खूप चांगले विचार आहेत तुमचे. पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा आहे की ज्यावेळेस ही संकल्पना तुमच्या डोक्यात आली त्यावेळेस सर्वप्रथम कुठल्या अडचणीला तुम्हाला सामोरं जावं लागलं? सर्वप्रथम अडचण म्हणजे समाज अशा, जेव्हा आपण एखादी वास्तवदर्शी एखादी कथा आपण जनतेसमोर आणतो तेव्हा समाजातून कोणी ना कोणी काहीतरी गालबोट लावणार असतच. आपण कितीही बरोबर केलं तरी शेवटी तुम्ही प्रशासनाला चुकीचं दाखवताय, बरोबर दाखवताय, किंवा जातीवाद नको व्हायला,
कुठल्या जाती धर्माविषयी अपशब्द नको बोलून जायला एखाद्या वाक्यातून, त्याची पूर्णपणे मी काळजी घेतलेली आहे आणि जे वास्तवदर्शी योग्य जे दाखवायचं होतं तेच दाखवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे. तर मला असं विचारायचं आहे की प्रेक्षकांना आवडेल की हा चित्रपट नक्की आम्हाला कुठे पाहावयास मिळेल आणि कधी? हा लघुपट आपलं व्हीटी प्रोडक्शन या नावाने आपलं युट्यूब चॅनल आहे. तिथं तर आपण 20 फेब्रुवारीला डिजिटली प्रदर्शित करणारच आहोत. पण 20 फेब्रुवारीच्या आधी 17 ते 18 तारखेला आपले कोपरगावचे माननीय श्री आशुतोष दादा काळे आमदार व चैतालीताई काळे त्यांच्या पत्नी या दोघांनी आपल्या या भव्य लघुपटाचं भव्य असं स्क्रीनिंग संपूर्ण कोपरगावासाठी शिवजयंती निमित्त आखलेलं आहे. तर मग 18 तारखेला संपूर्ण कोपरगावासाठी स्क्रीनिंग होईल छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर आणि 20 तारखेला आपला डिजिटली प्रदर्शित होईल. आणि इथेच थांबायचं नाही, तर यानंतर आपण असा विचार केला आहे की आपण शाळेतही आपल्या लघुपटाचं मोफत स्क्रीनिंग देखील करणार आहोत. वा, छान छान छान. या लघुपटाचं स्क्रीनिंग चांगलं भव्य दिव्य हो, ह्या आमच्या शुभेच्छा आहेतच. धन्यवाद. आणि कसं आहे प्रेक्षकांनो, जर तुम्हाला हा लघुपट जर बघायचा असेल तर तुम्ही व्हीटी प्रोडक्शन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यांचं चॅनल तुमच्या आपल्या खालील स्क्रीनिंगवर तुम्हाला दिसत असेल, आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकणारच आहोत. मला अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे की या चित्रपटाच्या माध्यमातून आपण काय संदेश देऊ इच्छिता? संदेश बघा सर, आता जे बाल हत्या स्त्री हत्या ज्या वाढत चालले आपण काय करतो, एखादी स्त्री हत्या बाल हत्या झाली की 4 दिवस मेणबत्ती पेटवणं किंवा 4 दिवस एकदम जोशात असणं आणि त्यानंतर सगळं काही वातावरण थंड पडून जातं किती काही झालं तरी. आज मालेगाव प्रकरण घडलं, उद्या आपल्या आसपास घडू शकतं, उद्या आपल्या घरात घडू शकतं. तर मग त्यावर आपण स्वरक्षण, आपल्या आई बहिणीला कसं आपण स्वरक्षण शिकू शकतो, एखाद्या वस्तूचं कसं वेळेप्रसंगी अवजार बनवलं जाईल ते शिकू शकतो आणि स्त्रियांना स्वरक्षण कसं करता येईल त्याबद्दल शिकू शकतो. यावर आधारित आपला लघुपट असं. बर. आणि आपण जे शिवकन्या असं हे नाव दिलं लघुपटाला, हो, तर याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा काही सहभाग आहे किंवा काय आहे? एक त्यांचे विचार हे अंमलात यावे, त्यांचे विचार हे प्रत्येकाने अंतर्मनात साध्य करावे हीच अपेक्षा. म्हणूनच आपण एक लेख शिवरायांची हे आपण टायटल यासाठी दिलेलं आहे की महाराज सुद्धा लेकीबाळीचा आईचा खूप आदर करायचे. माझा पुढील प्रश्न असा आहे की जर आज छत्रपती शिवाजी महाराज असते आणि त्यांनी जर हा चित्रपट बघितला असता तर तुम्हाला काय वाटतं, त्यांनी काय तुम्हाला उत्तर दिलं असतं किंवा ते पाहून त्यांची काय प्रतिक्रिया असते? म्हणजे ते मी शब्दात साध्य करू शकत नाही, शब्दात मांडू शकत नाही. माझ्यासाठी तो खूपच अनमोल क्षण असता. म्हणजे एक स्वर्ग जो असतो ना, स्वर्गात गेल्यासारखं झालं असतं. त्यांची शाबासकी माझ्या पाठीवर जी मिळाली असती, म्हणजे मला पांडुरंग भेटला, माझा साक्षात माझा विठ्ठल भेटला. तुमच्या बोलण्यातून असं जाणवतं एकंदरीत की छत्रपती शिवाजी महाराजांचा भरपूर प्रभाव तुमच्या विचारांवर पडलेला आहे. हो, हरकत नाही. यामध्ये एकूण किती कलाकारांनी काम केलं आहे? मुख्य कलाकार 2 आहेत. एक हिच्या भावाचं कॅरेक्टर आहे मुलीच्या आणि ही, आणि बाकी जर सहकलाकार म्हटलं तर 10 ते 12 कलाकारांनी काम केलेलं आहे. याचं चित्रीकरण किती दिवसात पूर्ण केलं आपण? चित्रीकरण याचं 10 ते 12 दिवसात. तर मित्रांनो, आपल्या लघुपटाचं नाव आहे लेख शिवरायांची. हा भव्य असा लघुपट छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या शुभमुहूर्तावर 20 फेब्रुवारी रोजी आपल्या व्हीटी प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवर सायंकाळी ठीक 6 वाजता प्रदर्शित होत आहे. तरी आपला भरभराटून प्रतिसाद असू द्या. हा लघुपट समाजासाठी आहे, आपल्या संपूर्ण घरासाठी आहे, आपल्या घरातल्या आई बहिणीसाठी आहे. आपल्या ह्या लघुपटामध्ये माझ्या माहितीनुसार आपण काही नवोदित कलाकारांना सुद्धा संधी दिली आहे. हो, दिली ना सर. तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून या इंडस्ट्रीमध्ये नव्याने काम करणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी तुमचा काय संदेश असेल?
काही नाही सर, आपला प्रयत्न हाच आहे की एका सामान्य कलाकाराला घडवणं. माझ्याकडून जितकी मदत होईल म्हणजे घडवण्याबाबतीत मी तेवढा समोरच्याला एक संधी देण्यासाठी उत्सुक आहे. नवनवीन कलाकार हे समोर आलेच पाहिजे आणि नवनवीन कलाकृती ही घडलीच पाहिजे. वा, छान. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, आपल्या अवतीभोवती इतके सुंदर लेखक, दिग्दर्शक, निर्माते असतात आणि ते स्थानिक लोकांना एवढं प्राधान्य देतात, आपले स्थानिक कलावंत घेतात. यापेक्षा मोठी पर्वणी काय असायला हवी? जर तुम्ही नवीन कलाकार असाल, जर या क्षेत्रात येऊ पाहत असाल, तर तुम्ही नक्कीच यांना भेट द्यावी आणि यांचे मार्गदर्शन घ्यावे. तुम्हाला आमच्या या कार्यक्रमात येऊन कसं वाटलं? खूप छान सर. तुमचं प्रेम म्हणजे खूप वेगळंच होतं. तुमच्या मनामध्ये आमच्याबद्दल आदर हा खूप दिवसांपासून होता. खूप तुम्ही आपुलकीने बोलवलं, खूप छान वाटलं मनाला आणि म्हणजे नाही सांगू शकत शब्दात, इतका आदर आहे तुमच्याबद्दल मनामध्ये. भविष्यातील प्रोजेक्ट विषयी काही माहिती सांगू इच्छाल? अजून तर काही नक्की नाही सर, पण आता पुढे असं वाटतंय की ह्या प्रोजेक्ट नंतर काहीतरी मोठाच बनवावा, मोठा. वा वा वा, छान. आमची तर अशी शुभेच्छा आहे हा. आणि इच्छा पण आहे की तुम्ही मोठा थिएटरचा चित्रपट बनवावा. हो हो हो, नक्कीच. माझे नाव गार्गी आकाश दिनकर. आज मी अभिमानाने सांगते, मी लेख शिवरायांचे आहे. ज्या शिवरायांनी अन्यायाविरुद्ध तलवार उचलली, नेहमी स्त्रियांचे रक्षण केले, त्या शिवरायांची लेख म्हणून माझ्या मनात भीतीला जागा नाही. माझ्या रक्तात स्वराज्याची जिद्द आहे आणि मला शिवरायांचा स्वाभिमान आहे. लेख शिवरायांची म्हणजे अन्याय समोर न चुकणारी आणि सत्तेसाठी लढणारी. मी संकटात घाबरत नाही, मी अन्याय सहन करत नाही आणि चुकी समोर कधीही गप्पा बसत नाही. गरज पडल्यावर स्वतःचं रक्षण करणारी आहे. आपण सगळ्या मुली मिळून ठरूया, अन्यायाला थारा नाही, नीतीला जागा नाही आणि आपल्या स्वाभिमानाला कधीच तडा नाही. आज मी अभिमानाने सांगते, मी मुलगी आहे. हीच कमजोरी नाही, शक्ती आहे, कारण मी लेख शिवरायांची आहे. मी लेख शिवरायांची. धैर्य माझे श्वासात, न्याय स्वाभिमान आणि धैर्य माझ्या प्रत्येक पावलात. तलवार नाही हातात तरी धैर्य आपात. मी लेख शिवरायांची. माझा अभिमान शिवरा आणि धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वा वा, एकदम छान. तर ही लेख शिवरायांची यामधली प्रमुख भूमिका करणारी कलाकार आहेत. जर असंच प्रत्येकाच्या मनात जर महिलांनी किंवा स्त्रियांनी जर विश्वास संपादन केला आणि त्यांनी ठरवलं की आपल्यावर कोणी अन्याय करू शकत नाही किंवा आपण कोणाच्या बंधनात राहू शकत नाही, स्वावलंबी बनू शकतो व सेल्फ डिफेन्स आपण चांगल्या प्रकारे करू शकतो, तर बलात्कार होण्याचं काही प्रमाण कमी होऊ शकतं. तर मला तुला हे प्रश्न विचारता आहे की ज्यावेळेस तू याचं चित्रीकरण केलं, शूटिंग केलं, त्यावेळेस काय गमती जमती झाल्या? जेव्हा मी मला सर बोलले होते, जेव्हा तू रडता रडता मम्मी मम्मी बोलते, तेव्हा मी थोडं हसली होती. अरे बापरे. जमती म्हणजे जेव्हा मी पळून हिचा सीन घ्यायचो, जेव्हा शूट दरम्यान पळायचो आणि ती हसायची, मग सर्वजण हसायचे, परत घ्यावा लागायचं, अरे बापरे. परत ते करायचं. असं म्हणजे किती वेळेस पळवलं तिने तुम्हाला? खूप 3-4 वेळा. हो का? तुझा हा पहिलाच चित्रपट का? मग तुला भीती नाही वाटली काम करताना? नाही. नाही? अरे वा, छान. तुला काय कसं वाटलं काम करून या चित्रपटात? तू चित्रपट बघितला? हो. मग कसं वाटलं तुझं काम करून तुला? छान. एकदम आवडलं? हो. तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आलात, तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या भावी लघुपटासाठी आमच्या तनुश्री मूव्हीज कडून भरभरून शुभेच्छा. धन्यवाद सर. आमच्याकडून हा छोटासा सत्कार. मातीच्या कणाकणात श्वास आमचा दडलेला, रक्तातच इतिहास भगवा रंग भरलेला, डोळ्यात स्वप्न स्वराज्याचं, छातीत वादळ. लेख शिवरायांची या लघुपटाला आमच्या तनुश्री मूव्हीज कडून, चॅनल कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि यांचा चित्रपट चांगला चालावा, चांगली प्रगती हो, यानंतर त्यांनी मोठे चित्रपट करावा या आशेसह आज आपण इथेच थांबत आहोत आणि पुढील भागात
अशाच नवीन व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेणार आहोत. आपल्या माणसाला आपणच मोठं करायचं असतं. आपल्या सोबतवाली भोवताली चांगले कलाकार, दिग्दर्शक, लेखक असतात. तर मग चला, आजच्या दिवसापुरतं थांबूया. भेटूया पुढच्या भागात नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत धन्यवाद. लेख शिवरायांची नाव आमचं घडलेलं. लेख शिवरायांची आम्ही